हॅलो एव्हरीवन, मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये। आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत होळी स्पेशल अतिशय टेस्टी आणि हेल्दी अशी थंडाई बर्फीची रेसिपी। आणि विशेष म्हणजे ही बर्फी बनवण्यासाठी फारसा वेळ देखील लागत नाही। बर्फी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये आपण इथे घेणार आहोत पाव कप बदाम, पाव कप म्हणजेच 1/4 कप काजू, एक मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून पिस्ता, 1 टेबलस्पून मेलन सीड्स म्हणजेच खरबुजाचे बी, 1 टेबलस्पून खसखस, 1 टेबलस्पून बडीशेप। थंडाई बर्फीला एकदम छान फ्लेवर येण्यासाठी इथे आपण टाकलेले आहेत लहान साईजच्या 10 हिरव्या विलायची, 10 काळी मिरी, 15 ते 20 केसरचे धागे आणि फ्रेश गुलाबाच्या पाकळ्या। आपण इथे साधारणतः 15 ते 20 गुलाबाच्या पाकळ्या वापरलेल्या आहेत। त्याऐवजी तुम्ही इथे सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या देखील वापरू शकता। त्याबरोबरच यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1/4 टीस्पून म्हणजे पाव छोटा चमचा दालचिनी पावडर आणि जायफळ पावडर। जायफळ पावडर देखील आपल्याला इथे 1/4 टीस्पूनच वापरायची आहे। तुमच्याकडे पावडर रेडी असेल तर ती टाकली तरी चालेल किंवा या पद्धतीने फ्रेश जायफळची पावडर करून देखील आपण इथे टाकू शकतो। सर्वात शेवटी यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा कप साखर आणि हे सर्व घटक आपण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत। यापासून थंडाई पावडर बनवण्यासाठी आपल्याला हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहे। आणि लक्षात ठेवा आपल्याला मिक्सर इथे पल्स मोडवर म्हणजेच मिक्सरचे बटन चालू बंद करूनच हे ग्राइंड करून घ्यायचे आहे, जेणेकरून ड्रायफ्रूट्स मधील ऑइल रिलीज होणार नाही। या पद्धतीने इथे एकदम टेस्टी आणि हेल्दी अशी थंडाई पावडर आपली तयार झालेली आहे। ही पावडर आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून यापासून थंडाई देखील बनवू शकतो। परंतु आज आपण इथे थंडाई बर्फी तयार करणार आहोत, त्या प्रोसेसला आपण सुरुवात करूया। थंडाई बर्फी बनवण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये आपण टाकलेले आहे 1 चमचा साजूक तूप। यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1 कप रूम टेम्परेचरवरचे दूध आणि 1 कप मिल्क पावडर। लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो ठेवायची आहे आणि मिल्क पावडर दुधामध्ये व्यवस्थित एकत्र करायची आहे, जेणेकरून मिल्क पावडरच्या गाठी तयार होणार नाहीत। हे मिश्रण आपल्याला थोडेसे घट्ट होईपर्यंत या पद्धतीने सतत हलवत राहायचे आहे, कारण मिल्क पावडर टाकल्यामुळे जर मिश्रण आपण हलवले नाही तर ते खाली तळाला लागेल आणि बर्फीची चव बिघडून जाईल। तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण जसजसे शिजते ते हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। या पद्धतीने जेव्हा हे मिश्रण थोडेसे घट्ट होईल तेव्हा आपण अगोदर जी थंडाई पावडर तयार करून ठेवलेली आहे ती आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे। या सर्व प्रोसिजरला म्हणजे थंडाई पावडर रेडी झाल्यानंतर ते बर्फी बनेपर्यंत आपल्याला इथे साधारणतः 12 ते 15 मिनिटे लागणार आहेत आणि तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण या पद्धतीने सतत हलवत राहायचे आहे। गॅसची फ्लेम आपण इथे मीडियम केलेली आहे आणि या मिश्रणाचा एक गोळा तयार होईपर्यंत आपल्याला ते सतत हलवत राहायचे आहे। हलवत असताना कढईला आजूबाजूला लागणारे मिश्रण देखील या पद्धतीने काढत ते एकत्र करत राहणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र झाले आहे आणि कढईला थोडे देखील न चिकटता याचा या पद्धतीने एक गोळा तयार होतोय, म्हणजेच बर्फी सेट करण्यासाठी आपले मिश्रण इथे तयार झालेले आहे। गॅस आपण इथे लगेचच बंद करणार आहोत आणि मी अगोदरच इथे ज्या प्लेटमध्ये मला बर्फी सेट करायची होती त्याला तूप लावून ठेवले होते, तर हे गरम मिश्रण आपण लगेचच या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून बर्फी सेट करणार आहोत। मिश्रण ताटात काढल्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा एखाद्या वाटीला किंवा चमच्याच्या मागच्या बाजूला तूप लावून आपल्याला हे मिश्रण या पद्धतीने एकसारखे करून घ्यायचे आहे। आणि बर्फी तुम्हाला किती जाड किंवा पातळ हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण स्प्रेड करू शकता। तुम्हाला हवे असेल तर ताटाला तूप न लावता त्यावर एखादा पार्चमेंट पेपर ठेवून देखील त्यावर आपण ही बर्फी सेट करू शकतो। मी इथे या पद्धतीने बर्फी व्यवस्थित एकसारखी करून घेतलेली आहे आणि त्यावरती काजू, बदाम आणि पिस्ताची कतरण टाकून घेतलेली आहे आणि चमच्याच्या मदतीने आपण ती अलगद प्रेस करणार आहोत, जेणेकरून हे ड्रायफ्रूट्स बर्फीला चिकटून राहतील।
बर्फीचे डेकोरेशन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता किंवा तुम्हाला प्लेन ठेवायची असेल तर तशी देखील ठेवू शकता. आपल्याला ही बर्फी रूम टेम्परेचरवर 4 ते 5 तासांसाठी किंवा फ्रीजमध्ये 2 तासांसाठी सेट करायला ठेवायची आहे. बर्फी सेट करायला ठेवली तेव्हा मी त्यावर थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या देखील टाकून घेतलेल्या आहे, त्यामुळे ती आणखी अट्रॅक्टिव्ह दिसते आहे. आणि 2 तासांसाठी मी बर्फी इथे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवली होती. तर तुम्ही बघू शकता ती व्यवस्थित इथे सेट देखील झालेली आहे. आपण ही बर्फी आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकतो. मी इथे रेग्युलर चौकोनी शेपमध्ये बर्फी कट करत आहे आणि एवढ्या साहित्यात इथे या शेपच्या 16 बर्फी बनून तयार झालेल्या आहेत. ही बर्फी दिसायला जितकी अट्रॅक्टिव्ह दिसत आहे, टेस्टला देखील तितकीच अप्रतिम बनलेली आहे. आणि विशेष म्हणजे ही बर्फी आपण एकदा बनवून ठेवली की 5 ते 6 दिवसांसाठी एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून देखील ठेवू शकतो. तर तुम्ही देखील या होळीला अतिशय टेस्टी, हेल्दी आणि झटपट बनणारी ही थंडाई बर्फीची रेसिपी अवश्य ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.